संभाजीनगरमध्ये सत्तार पितापुत्राची बंडखोरी शमणार. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार उमेदवारी मागे घेणार. एकनाथ शिंदेंचा आदेश मानणार. अब्दुल सत्तारांची जय महाराष्ट्राला माहिती. 17च्या 17 जागांवर महायुतीलाच यश मिळेल. 3 ठिकाणांची बंडखोरी शमवण्यात यश. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाणांची माहिती. महाजनांची भाजपच्या बंडखोर उमेदवारांची चर्चा. बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. नाशिकमधून उदय सामंतांचं बंडोबांना आवाहन. ओबीसी नेते बावनकुळेंवर संतापले. बावनकुळेंच्या विरोधात आज ओबीसी नेते भूमिका मांडणार. जरांगींविरोधात भूमिका का घेतली नाही, ओबीसी नेत्यांचा सवाल. राज्यात घोडे बाजार सुरू झालाय. राऊतांचा महायुतीवर निशाणा. आमचा पहिला शत्रू शिंदेंची सेना असल्याची ही टीका. नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाईच्या विरोधात अनोखं आंदोलन. आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोराई खाडी परिसरात उबाठाचं आंदोलन. मँग्रोव्ह पार्कचं केलं प्रतिकात्मक उद्घाटन. उद्यान पूर्ण होऊन सुद्धा नागरिकांसाठी खुलं केलं नसल्याचा आरोप. कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शासन आदेशात जाचक अटी शर्ती. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपयेच मिळणार. शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्ला. बाजोरिया पितापुत्रांवर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणं भोवलं. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीच्या अर्जावर बनावट सह्या. अशोक वाघमोडेंच्या अर्जावर भाजप सदस्यांच्या बनावट सह्या. भाजप नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर वाघमोडेंचा उमेदवारी अर्ज बाद. गोपीनाथ मुंडेंची आज 12वी पुण्यतिथी. पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक. वडिलांच्या आठवणीनं पंकजा मुंडे भावुक. सोलापूरमध्ये व्हिडिओ बनवून जाकीर अब्दुल रज्जाकची आत्महत्या. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप. पत्नीच्या प्रियकरानं कानशिलात मारल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप. दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा संशयित रॅकेटचा पर्दाफाश. केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर तपासणीचे आरोप. व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. दिल्लीतल्या रेस्टॉरंटमधल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. खानसरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार. हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती. 2 दिवसात कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी. सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण. ममता बॅनर्जींची टीएमसी फुटल्यात जमा. 59 आमदारांचा बंडखोर गट विधानसभा अध्यक्षांकडे, तर ऋतुव्रत बॅनर्जी सहांचा थेट पक्षचिन्हावरच दावा. आजपासून कर्नाटकमध्ये नवा गडी. डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. तर मंत्रिमंडळ रचनेसंबंधित दिल्लीत झडल्या चर्चेच्या फेऱ्या. मथुरेचा आयआयटी बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक. गंधर्व विवाह करतोय सांगत करायचा शोषण. भारतात परतल्यावर मला अटक होऊ शकते. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंनी व्यक्त केली शंका. सीमावादामध्ये मध्यस्थीला नकार. नेपाळच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव भारतानं फेटाळला. रशियाचा युक्रेनवर हल्ला. 18 ठार. युक्रेनच्या कीव आणि निप्रो शहरांसह विविध भागांवर 73 क्षेपणास्त्र आणि 600हून अधिक ड्रोन्सद्वारे रशियाचा भीषण हल्ला. युद्धाचा भडका. अमेरिकाचे स्ट्रेट ऑफ होर्मुझ जवळ हल्ला. इराणनं कुवेत बहरीनवर क्षेपणास्त्र डागल्यानं आखातात एकच खळबळ. द व्हॉइस ऑफ हिंद रजाब याला सेन्सॉरची मंजुरी. ऑस्कर नामांकित चित्रपट 19 जूनला प्रदर्शित होणार.